नमस्कार मंडळी, मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना आणि त्यामध्ये सुरू झालेली ई-केवायसी प्रक्रिया. ही प्रक्रिया का सुरू केली आहे, कोणासाठी आवश्यक आहे आणि अपात्र लाभार्थ्यावर सरकार कोणती पावले उचलणार आहे, हे आपण थोडक्यात पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करू. ई-केवायसी करणं का गरजेचं आहे? मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेत काही अनियमितता आढळल्या आहेत. पुरुषांनी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी किंवा अपात्र महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि खरी पात्र महिला योजनेचा लाभ घेतील याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. तर थोडक्यात आपण जाणून घेऊया ई-केवायसी म्हणजे काय. ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी. यामध्ये तुमचे आधार कार्ड आणि बँक खात्याची तपशील ऑनलाईन तपासले जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. याच्यामध्ये कोण अपात्र ठरणार आहे? सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, आयकर भरणारे कुटुंब आणि पुरुष देखील लाभार्थी हे पण अपात्र होणार आहे. या सर्वांकडून आतापर्यंत मिळालेली रक्कम सरकारकडून परत घेतली जाऊ शकते. आता सरकारची पुढील कारवाई काय असणार ते बघूया. जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन पैसे घेतले आहे त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. तर पात्र महिलांचे हप्ते देखील नियमितपणे सुरू राहणार आहे. तुमचं ई-केवायसी अजून झालं नसेल तर त्वरित पूर्ण करा, नाहीतर पुढील हप्ता थांबेल आणि आधीचे पैसेही परत जाऊ शकतात. अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या प्रत्येक लाभार्थी महिलेसोबत शेअर करा. धन्यवाद.